नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या प्रत्येकालाच आयुष्यात एक योग्य दिशा, एक योग्य मार्ग हवा असतो की ज्यामुळे आपल्याला आर्थिक स्थैर्य मिळेल. आणि म्हणूनच आपण सगळे शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात असतो. पण कित्येकदा आपल्याला आपल्या योग्यतेनुसार किंवा आपल्या मनासारखी नोकरी मिळतेच असं नाही, आणि मग येते ती निराशा. आणि या सगळ्यांवर स्वयंरोजगार हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पण तरीही अजून आपल्याकडे या स्वयंरोजगाराकडे तितकासा सकारात्मक दृष्टीने पाहता येत नाही किंवा आपण बघत नाही. मग या सगळ्यासाठी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण आपली दिशा निवडू शकतो आणि त्याच्यावर चालू शकतो आणि आर्थिक स्थैर्य मिळवू शकतो, या सगळ्यांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे स्वयंरोजगार संधी आणि विकास. स्वयंरोजगार संधी आणि विकास या महत्त्वाच्या विषयावर इथे चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन देण्यासाठी आपण अशाच तज्ञ व्यक्तीला इथे आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्याबरोबर आहेत प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता खरं तर एक खूप बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. OMG बुक ऑफ रेकॉर्ड्स इथे संचालक आहेत. आध्यात्मिक कॉर्पोरेट ट्रेनर, माइंडसेट गुरु ते सुवर्णपदक विजेते मेकॅनिकल इंजिनियर आहेत, लेखक आहेत, प्रेरक वक्ता आहेत, तसेच व्यवस्थापन सल्लागार देखील आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील त्यांची नोंद झालेली आहे. 14 वर्ष विविध उद्योगांमध्ये काम करण्याचा त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. 150हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तसेच 16हून अधिक त्यांची पुस्तकं देखील प्रकाशित झालेली आहेत. आज आपण त्यांच्याकडून आपल्याला सुद्धा अशीच एक योग्य दिशा किंवा मार्ग कसा निवडावा आणि त्यावर जाऊन आपला स्वतःचा एक स्वयंरोजगार कसा निर्माण करावा, या सगळ्यांविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. अतिशय महत्त्वाचा असा आणि छान असा आपला आजचा विषय आहे स्वयंरोजगार संधी आणि विकास. आणि आपल्याबरोबर आहेत प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता. सर, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. खूप महत्त्वाचा आणि खूप छान असा विषय आहे, कारण आपण प्रत्येक जण आपलं शिक्षण झाल्यानंतर किंवा काही वेळेला शिक्षण जरी कमी असेल तरी आपल्याला आयुष्यात एक आर्थिक स्थैर्य हवं असतं, एक दिशा हवी असते, एक मार्ग हवा असतो. आणि तो मार्ग आणि ती दिशा जर का योग्य मिळाली ना, तर मात्र आपली गाडी सुसाट वेगाने पळते. बऱ्याचदा असं होतं की रोजगार, स्वयंरोजगार हे शब्द आपण ऐकतो, बिझनेस किंवा नोकरी आपण ऐकतो, पण मुळात याच्यामध्ये काय फरक आहे, तुम्ही काय सांगाल? मला असं जे वाटतं, पहिले तर मी धन्यवाद देणार सह्याद्री चॅनलचं की त्यांनी मला आमंत्रित केलं. मला असं वाटतं की रोजगार आणि स्वयंरोजगार या दोन जे शब्द आहे, एकामध्ये स्वयं फक्त ऍड झालेला आहे. तर त्याला असं 2 लाईनमध्ये सांगायचं असेल तर असं की जिनको अपने हुनर पर विश्वास होता है, हुनर पर विश्वास होता है, वो नौकरी करते हैं. और जिनको अपने आप पर विश्वास होता है वो खुद का बिझनेस करते हैं, व्यवसाय करतात, खुद का रोजगार करते हैं. अगदी खरंय, अगदी खरंय. पण जसं आपण म्हणतो की बिझनेस करायचा आहे, ओके, जेवढी आपली लोकसंख्या किंवा 100 लोकांमध्ये जरी आपण सर्वे केला तरी 99% लोकांना वाटत असतं की मला बिझनेस करायचा आहे किंवा फक्त करायचा आहे. पण काय होतं माहितीये, ह्या बिझनेस आयडिया येत नाहीत. त्या आयडिया कुठून मिळतात? खरं तर कशा आणायच्या त्या आयडिया? आपला जे पहिला प्रश्न होता की 90 लोक, 100 मधून 90 लोक विचार करतात मला काहीतरी करायचं आहे. तर त्यासाठी मिर्झा गालिबने खूप चांगलं सांगितलेलं आहे की ये इश्क नहीं आसान, इतना समझ लीजिए, एक आग का दरिया है और डूब कर जाना है. सेम बिझनेस मध्ये पण तसंच असतं की हे एवढं इझी नसतं. पण आता मला माहिती आहे का बिझनेस करताना मला हे चॅलेंजेस येणार आहे, तर आपण प्रशिक्षण घ्यायला पाहिजे ना. आपण प्रशिक्षण झालो, समजा मी प्रशिक्षक झालो, समजा मला ते ट्रेनिंग मिळाली, बिझनेस कसं केलं पाहिजे, त्याचे काय स्टेप्स आहे, त्याचे काय सूत्र आहे, त्या गणिताचं सूत्र मला समजलं तर ते जे प्रॉब्लेम्स असतात ना त्याला सॉल्व्ह करणे इझी होऊन जातो. तर आता हे आसान नाहीये, पण त्याला आपण आसान बनवू शकतो. पण ह्या आयडिया कशा आपण काढायच्या? आता हे आयडिया कसं आहे, तर सिंपल आहे. महात्मा गौतम बुद्धांनी जे सूत्र दिलंय पूर्ण जगाला, ते त्यांनी सांगितलं होतं अवेअरनेस. एक बिझनेसमॅनचा पहिला जे नियम आहे ना, त्याला अवेअरनेस मध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे तो एकदा अवेअरनेस मध्ये आला की माहिती आहे की इथे या गोष्टीची उणीव आहे, इथे ही गोष्टीची गरज आहे, तर त्यांनी काय केलं तर लगेच तिथे अटॅक करून त्याचं काहीतरी सोल्युशन दिला पाहिजे.
बिझनेस आयडिया त्याचे दोन चार असं तत्व आहे. पहिलं आहे की तुम्ही अवेअरनेस मध्ये राहा. दुसरं बघा मागणी कुठली आहे, कुठली मागणी आहे. तिसरं आहे की समस्या काय आहे आपल्या देशामध्ये किंवा आपण जिथे राहतोय. देश खूप डिफरंट आहे, पण आपण जिथे राहतोय तिथे काय समस्या आहे. तिथे मास्कची गरज आहे का, तिथे कापडी पिशवी, आता प्लास्टिक बंद होत आहे तर कापडी पिशवीची गरज आहे, तिथे आपण काय देऊ शकतो. म्हणजे असं काहीतरी बिझनेस आयडिया आपल्याला जनरेट करू शकतो. पहिला आपल्याला समस्या शोधायचा आहे आणि त्याचं सोल्युशन काढायचं आहे. भारतामध्ये म्हणजे मी असा एक सर्वे केला होता की किती बिझनेस चालतात, म्हणजे किती कॅटेगरीचे प्रोडक्ट अवेलेबल आहे. तर जे आम्ही सर्वे केलं होतं त्यामध्ये 3.5 कोटी एवढं प्रोडक्ट अवेलेबल आहे भारतात. म्हणजे एवढं विकलं जातं. म्हणजे 3.5 कोटीचे प्रोडक्ट, डिफरंट टाइप्स ऑफ कॅटेगरीचे प्रोडक्ट भारतामध्ये विकलं जातं. आणि आपल्याला फक्त एकच शोधायचं आहे. 3.5 कोटीमध्ये फक्त एकच प्रोडक्ट शोधायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पुढं डेडिकेटेड करून टाकायचं आहे. त्याचा स्टडी करायचा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला मार्केटमध्ये त्याला लॉन्च करायचं आहे. बस झालं. आता ती बस झाल्याची जी प्रक्रिया आहे ती टप्प्याटप्प्याने आपण जाणून घेणारच आहोत. पण मला विचारायचं की यामागची प्रक्रिया नक्की काय आहे, की मला एक आयडिया सुचली आहे किंवा काय, तर काय काय स्टेप्स आहेत त्याच्या. पूनम मॅडम, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय की आता आयडिया आली. कारण आपल्याकडे 60,000 असं आपले जे मनोवैज्ञानिक सांगतात की आपल्या माइंडमध्ये 60,000 विचार येतात आणि 60,000 विचार म्हणजे 60,000 बिझनेस. पण असं होत नाही. ज्या विचारांवरती आपण भक्कम राहतो, ठामपणे राहतो ना, ते विचार आपले आयुष्यात ते बदल घडवतात. तर असं म्हणजे मी असं लोकांना, म्हणजे जेव्हा मी जातो बिझनेस बद्दल लोकांना जेव्हा मार्गदर्शन करायला जातो तर मी त्यांना एक ट्रँग्युलर काढून देतो. ट्रँग्युलरचा सर्वात पॉइंटचा जे वरचा जे एपेक्स असतो, एपेक्स बिंदू असतो, तो असतो आयडिया. फक्त आयडिया आल्याने बिझनेस होतो का? नाही. तर आयडिया बरोबर आपल्याला अजून 4 गोष्टी लागतात. तर जे आपण प्रश्न विचारले की काय प्रक्रिया काय, प्रोसिजर काय त्याची, तर सर्वात पहिले तुम्हाला एक आयडिया शोधायचा आहे. आणि आपल्याकडे 3.5 कोटीचे प्रोडक्ट भारतामध्ये विकलं जातं. डिफरंट कॅटेगरीचे प्रोडक्ट विकलं जातं. तर त्यामध्ये फक्त एक आयडिया आपल्याला शोधायचा आहे. एक आयडिया आपल्याला शोधायचा, कुठला पण. ते प्रोडक्ट पण असू शकतो आणि सर्व्हिस पण असू शकतात. म्हणजे आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये पण जाऊ शकतो आणि आपण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण जाऊ शकतो. दोन्हीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. ट्रेडिंग हा एक अजून एक बिझनेसचा प्रकार आहे, त्यामध्ये पण आपण जाऊ शकतो. फक्त आपल्याला शोधायचा आहे एक आयडिया. आता आयडिया झाल्यानंतर नेक्स्ट येतं लायसन्स. आपल्याकडे काय गव्हर्नमेंटचे काय म्हणजे गव्हर्नमेंटने काय निर्धारित केलेले लायसन्स आहे. म्हणजे प्रत्येक बिझनेससाठी आपल्याला एक लायसन्सची गरज असते. लायसन्स नसेल तर आपण बिझनेस कुठेही करू शकत नाही. ते लायसन्स MSMEचा लायसन्स असेल, उद्योग आधार असू शकतात, किंवा कंपनी रजिस्टरचा लायसन्स असू शकतो, प्रोप्रायटरशिपचा लायसन्स असू शकतो, गोमस्ता लायसन्स असू शकतो. असं वेगवेगळे लायसन्स घ्यायला गरज आहे. किंवा कॉपीराईट हा एक जे कन्सेप्ट आहे ते पण आपल्याला प्रोडक्टमध्ये आपलं घ्यायला पाहिजे. 3 नंबरवरती जे येतं, 3 नंबरवरती सिस्टीम. आता माझं प्रोडक्ट तयार झालं, त्यानंतर माझी लायसन्सिंग झाली, आता येतं सिस्टीम. खूप बिझनेस हे बंद होऊन जातात कारण त्यांचा मेन प्रॉब्लेम असतो त्यांच्याकडे सिस्टीम नसतं. सिस्टीमसाठी मी एक उदाहरण देणार मॅम, की आपण कुठलं तरी एक नामवंत एका बर्गर शॉपमध्ये आपण जेव्हा जातो, कुठल्या पण बर्गर शॉपमध्ये किंवा असं हॅमबर्गर वगैरे म्हणतात किंवा पिझ्झा शॉपमध्ये आपण गेलो तर तिथे एक ऑब्झर्व करा. तिथे गेल्यानंतर त्यांचं एक सिस्टीम असतो. आपण जेव्हा इंटर करतो, इंटर केल्यानंतर त्यांचा आपण ऑर्डर देतो. आपण ऑर्डर दिल्यानंतर ते कुपन देतात. कुपन दिल्यानंतर आपण एका बाजूचा काउंटरवरती जाऊन ते आपलं काउंटर आपण हे त्यांच्याकडून आपण म्हणजे आपलं ऑर्डर आपण आपलं ऑर्डर घेतो आणि आपण बसून आपलं एन्जॉय करतो. ते एक सिस्टीम आहे. आपण एअरपोर्टला जातो. एअरपोर्टमध्ये कोणी माणूस जाऊ द्या, त्याला वाचता येतो, लिहिता येत नाही, काही फरक पडत नाही, कुठलाही एजचा असू द्या. एकदा तो एअरपोर्टमध्ये एंटर झाला की तो आपल्या त्या डेस्टिनेशनवरती पोहोचून जातो. म्हणजे हे त्यांनी असं भक्कम सिस्टीम बनवलेली आहे. आपल्या भारताचं पण एक सिस्टीम बनवलेली आहे. आपण जे भारतामध्ये आपण जे नागरिक आहोत, देशाचे नागरिक आहे, आपण पण एक सिस्टीमला फॉलो करतोय. तर आपल्या बिझनेसमध्ये एक सिस्टीम पाहिजे. खूप बिझनेस मी बघत असतो. मी 2017 मी या विषयावरती मी अध्ययन करतोय आणि मला माहित पडलं की कुठलाही बिझनेस जेव्हा मागे पडतो किंवा लॉसमध्ये जातं किंवा नुकसान होतो तर ते कस्टमरमुळे किंवा प्रोडक्टमुळे नाही, त्यांच्याकडे प्रॉपर सिस्टीम नसते. ओके. तर सिस्टीम आपल्याकडे पाहिजे. 4th नंबरवरती येतं कम्युनिकेशन.
तुम्हाला नेहमी तुमच्या प्रोडक्टबद्दल लोकांना सांगितलं पाहिजे. तुम्ही कुठेही जाता, तुम्ही लग्नामध्ये जाता, तुम्ही कुठल्या तरी सणामध्ये जातात, लोकांना भेटायला जातात, तुम्ही ट्रेनमध्ये जातात, कोणाला म्हणजे कुठेही जातात, तर तुम्हाला कम्युनिकेशन तुमच्या प्रोडक्टबद्दल तुम्हाला कम्युनिकेशन केलं पाहिजे. तर आपण जेव्हा जातो तर प्रोडक्टबद्दल तुम्ही सांगा लोकांना. त्याला J251 रूल असं म्हटलं जातं. आता J251 रूल काय आहे? एका माणसाला 251 लोक ओळखतात. म्हणजे आपण एका माणसाला आपली वस्तूबद्दल माहिती दिली तर फक्त आपण एका माणसाला नाही दिली, आपण त्याच्या जे सर्कलमध्ये 251 लोक आहे त्या 251 लोकांनी ते प्रोडक्टबद्दल आपली माहिती घेतलेली आहे. तर आपल्याला नेहमी आपल्या प्रोडक्टबद्दल लोकांना सांगितलं पाहिजे. खूप लोक असतात ना ते लाजतात की आम्ही हे बनवतो, म्हणजे सांगितलं पाहिजे की नाही सांगितलं पाहिजे. मी नेहमी सांगतो तुम्ही सांगा. आणि 5व्या नंबरवरती बिझनेसचा मेन ज्यासाठी आपण बिझनेस करतो ते कॅश फ्लो, पैसे सगळ्यात महत्त्वाचं. पण तर आपल्या बिझनेसमध्ये पैसे आले पाहिजे. पैसे नाही आले तर ते बिझनेस नाही, मग ते समाजसेवा होऊन जातो, मग NGO होऊन जातो. आणि आपल्याला जेव्हा आपण बिझनेस करतो, कारण आपल्याला गव्हर्नमेंटचे काही बिलं द्यायचं असतं, टॅक्स भरायचं असतं, GST भरायचं असतं, आपल्याकडे जे लोक काम करतात त्यांचा सॅलरी द्यायचं असतात, रेंट द्यायचं असतात. हे सर्व कुठून येणार? हे आपल्याला कस्टमरचे जे आपल्याकडून जे आपले प्रोडक्ट जे वापरतात आणि त्याबद्दल जे पैसे ते देतात त्यांच्याचमुळे ते होणार. तर हा जे 5वा पॉईंट येते आहे आपलं कॅश फ्लो. अगदी खरंय. जसं आता आपण ही पंचसूत्री बघितली, बिझनेस सुरू करायचा निर्धार केलेला आहे आपण, पण त्याच्या पुढची प्रोसिजर काय काय टप्प्याटप्प्याने होणार आहे आणि ती कशी करायची या सगळ्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. स्वयंरोजगार, संधी आणि विकास या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी छान पंचसूत्री तुम्ही आम्हाला सांगितलेली आहे. पण आपण असं म्हणतो की माणसाला एक मासा खायला द्या, तो एक दिवस खातो आणि माणसाला मासे धरायला शिकवा, तो आयुष्यभर खाईल. सो हे माणसा धरणं जे आहे म्हणजे एक बिझनेसची आयडिया आहे आणि त्याविषयी अजून आम्हाला थोडं तुम्ही काय सांगाल? माझं हे आयुष्याचं मिशन पण हेच आहे की इफ आय एम गिव्हिंग यू फिश आय एम हेल्पिंग फॉर 1 डे, बट इफ आय एम टीचिंग यू फिशिंग सो इट्स हेल्प फॉर लाईफ टाईम. तर तसंच आहे की कोणाला आपण जेव्हा मासा देतो तर एकच दिवस पोट भरू शकतो तो. आणि तर हे जे प्रश्न तुम्ही जे विचारलेले आहे की आपण कसं करू शकतो, तर सिंपल आहे की लोकांना रोजगार निर्मितीसाठी त्यांना मोटिवेट केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. मला जेव्हा माझं पहिलं पुस्तक लिहिलं होतं विजय भाऊ म्हणून, आणि जेव्हा मी आमचे जे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेबांना जेव्हा पुस्तक त्यांच्याकडे गेलं तर त्यांच्याकडून एक लेटर आलं आणि एक कार्ड होतं. जेव्हा तुम्ही 1 वर्ष तुम्हाला सुखी राहायचं असेल तर तुम्ही शेती करा, 10 वर्ष खुश राहायचं असेल, तुम्हाला म्हणजे चांगलं राहायचं असेल तर तुम्ही एक झाडं लावा, पण तुम्हाला 100 वर्ष म्हणजे सुखी राहायचं असेल तर तुम्ही लोकांना मोटिवेट करत राहा, प्रोत्साहन करत राहा. तर हे त्यांचं वाक्य होतं. आणि आज मला इथे या मंचावरती बोलताना मला खूप चांगलं वाटतंय की खूप म्हणजे डिफिकल्ट असतं बिझनेसमध्ये जाणं, पण तुम्ही जेव्हा ते शिकून जाता, आता हे जे 5 सूत्री आम्ही जेव्हा बघितलं तर फक्त त्याला फॉलो करायचं आहे, त्याला आपल्या आयुष्यामध्ये घेऊन यायचं आहे. बिझनेसमध्ये 4 पिलर महत्वाचे असतात. कुठलाही बिझनेस असू द्या, म्हणजे तुम्ही जे काय बिझनेस करणार आहे ते तुम्ही हे 5 सूत्र तर वापराच, पण त्याचबरोबर तुम्हाला हे 4 महत्वाचं जे सिद्धांत आहे ते पिलर्स आहे ते पण माहीत पाहिजे. सर्वात पहिले तुमचा कस्टमर, तुमचा बिझनेसमध्ये कस्टमर आला पाहिजे. कस्टमर येणार नाही तर बिझनेस होणार नाही. त्यानंतर एम्प्लॉई, तुमच्याकडे लोकांनी काम केलं पाहिजे तुमच्याबरोबर, लोकांनी टीम, त्याला म्हणतात आम्ही टीम वर्क. त्यानंतर आहे सप्लायर. कुठल्याही बिझनेसमध्ये एक सप्लायर असतात. आज तुम्ही जे काही विकत असेल, तुम्ही चहा विकत असणार किंवा मोठं तुमचं गार्मेंट्सची फॅक्टरी असेल तर कोणी ना कोणी सप्लायर असेल. आणि जे शेवटी असतात ते इन्व्हेस्टर. तर तुमचा बिझनेसमध्ये लोकांनी विश्वास करून पैसे तुम्हाला दिले पाहिजे. तर हे जे 4 जे पिलर आहे ते खूप महत्त्वाचे आहेत. पण जसं आता तुम्ही सांगितलं की मोटिवेशन, लोकांना प्रोत्साहित करणं हे खूप महत्त्वाचं असतं. पण काय होतं ना, रोज माझ्या डोक्यात बिझनेसच्या वेगवेगळ्या आयडियाज येत असतात. आज मी खूप मोटिवेट झालेले आहे, खूप पॉझिटिव्ह झालेले आहे, पण उद्या ते मोटिवेशन पुन्हा नसतं, पुन्हा 4 दिवसांनी ते मोटिवेशन येतं. तर हा जो काही वर खाली होणारा आलेख आहे त्याला एक कसं आपल्याला म्हणजे नॉर्मल करता येईल? त्याला म्हणतात की आपल्याला एक जामवंतची गरज आहे.
जसं हनुमान आहे त्यांच्याकडे शक्ती खूप होती, म्हणजे प्रचंड शक्तीचा तो ते देवता होते आणि ते त्यांना एक कुठे ना कुठे त्यांना एक त्यांच्यामध्ये ते शक्ती विसरून गेले होते. म्हणजे आपल्यामध्ये माझ्यामध्ये पण ती ताकद आहे आणि मला असं वाटतं की पृथ्वीवरती जेवढे लोक राहतात 800 बिलियन लोक राहतात, प्रत्येक माणसाकडे बिझनेस करण्यासाठी काहीतरी प्रोडक्ट किंवा काहीतरी सर्व्हिस आहे प्रत्येक माणसाकडे. म्हणजे आपण 140 कोटी तर आपणच आहे भारतामध्ये, तर प्रत्येक जणाकडे काही ना काही बिझनेस आयडिया आहे, पण आम्ही ते विसरून गेलोय किंवा कधीतरी ते लाईट पेटतं आणि नंतर डिम होऊन जातो. मग आपल्याला एक जामवंतची गरज आहे आणि ते जामवंत आपल्याला आठवण करून देणार की भाई आपने तो सोचा था बिझनेस क्या हुआ, बिझनेस का क्या हुआ, बिझनेस का क्या हुआ. त्याला आपण मेंटर म्हणतो. तर आपल्याला एक मेंटरची गरज असते. ते मेंटर कोणी पण असू शकतात. ते एक पुस्तक पण असू शकतो, ते एक आपला सोशल मीडियाचा कुठला चॅनल पण असू शकतो, ते आपलं खरोखरचे जे आपले गुरु असतात ते पण असू शकतात, किंवा माझी वाईफ किंवा माझे हस्बंड ते पण होऊ शकतात. कसं असतात, महात्मा गांधी नेहमी सांगायचे ते की सफलता का सिद्धांत म्हणजे सफलता सिद्धांत, जे आपण विचार करतो, जे आपण बोलतो, जे आपण फील करतो, आपण तेच करायला लागलो ना, आपण सक्सेस होऊन जाणार. तर आपल्याला काय 60,000 विचारपैकी आपल्याला आता विचार करायचा आहे की माझा मेन म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक माणूस कुठला ना कुठला व्यवसाय करू शकतो आणि तो जॉब करून पण करू शकतो, असं नाहीये. जॉब करून पण 2 पाय आपल्याला मिळालेले आहे, 2 पाय. तर एक आपला एम्प्लॉईचा पाय आहे आणि एक आपला एम्प्लॉयरचा पाय आहे. दोन्ही पाय आपल्याला मिळालेले आहे, तर दोघांना पण आपण अनुसरून पुढे जाऊ शकतो. तर जे विचार माझ्याकडे येतात तर त्याला कसं मोटिवेट राहायचं, तर सर्वात पहिले त्याला म्हणतात व्हिजन बोर्ड. आपलं एक व्हिजन बोर्ड पाहिजे आणि ते व्हिजन बोर्डमध्ये तुम्हाला जे पाहिजे, म्हणजे माझा एक व्यवसाय असेल, फक्त व्यवसाय नाही, तो व्यवसाय कसा असेल, किती कोटीचा असेल, ते पण तुम्ही लिहून ठेवा. आपल्याला असं वाटतं की अरे यांनी काय होत नाही, जास्त काय फरक पडत नाही, पण फरक पडतो. कारण माझ्या आयुष्यात असं मला खूप असं चमत्कार माझ्या आयुष्यात झालेले, जे मी विचार केलं की मला फॉरेनमध्ये जायचं आहे, तर मला पहिली नोकरी फॉरेनचीच मिळाली. मी मॉरिशसला गेलो. त्यानंतर मला असं वाटलं की आता लेक्चरर व्हायचं आहे, लेक्चरमध्ये भेटलो. कुठल्या तरी सेलिब्रिटीला भेटायचं होतं मला माझ्या प्रोडक्टला हे करून, तर त्या सेलिब्रिटीला मी भेटून आलो. म्हणजे आपलं माइंडचं कसं आहे का, गौतम बुद्धाचं मी इथे एक उदाहरण मी देतोय. महात्मा गौतम बुद्ध ते नेहमी सांगायचं की इंसान विचारों से निर्मित प्राणी है, जो सोचता है वो बन जाता है. आपण जे विचार करतो, कारण आपण जे आहे ना म्हणजे विचारापासून तयार झालेले प्राणी आहे आणि आपण जे विचार करणार ते आपण करू शकतो. खरं, आणि त्यावेळेला अख्खी युनिव्हर्स, अख्खी सगळे शक्ती आपल्याला मदत करतात की तो विचार आपल्या प्रत्यक्षामध्ये. पण आपल्यामध्ये ते इंधन जे आहे ना, जे ऊर्जा आहे ना, ते एकदम म्हणजे बर्निंग डिझायर पाहिजे. म्हणून मी स्टार्टिंग मध्ये सांगितलं की आपल्याला माहिती आहे की ये इश्क नहीं आसान इतना समझ लीजिए, आग का दरिया है डूब कर जाना है. आपल्याला माहिती आहे बिझनेस असं आहे, तर आपण लगेच म्हणजे मला माहिती आहे इथे काच पडलेला आहे खाली, तर शूज घालून गेलं पाहिजे ना. आता मला माहिती आहे आग लागलेली, तर आपण ते आता कोट आलेले, कंबल आलेले, ते कंबल हे करून प्रोटेक्ट करून पुढे गेलं पाहिजे ना. नक्कीच, तर तसं आहे. तसंच. आणि आता जसं तुम्ही 4 पिलर सांगितले होते बिझनेसचे, त्याच्यामधला चौथा पिलर जो तुम्ही सांगितला की कॅश फ्लो किंवा पैसा ज्याला आपण म्हणू शकतो, तर बिझनेस किंवा व्यवसाय म्हणजे फक्त पैसा कमावणे किंवा काय, याविषयी काय सांगाल? बिझनेस म्हणजे फक्त पैसे कमावणे नाहीये. मी नेहमी सांगतो, वो आदमी बहुत गरीब है जो सिर्फ पैसा कमाता है. वो आदमी बहुत गरीब है जो सिर्फ पैसा कमाता है. बिझनेस जेव्हा आपण करतो ना, तर आपण 4 लोकांना नोकरी देतो. 4 लोक आपल्याकडे येतात, ते काम करतात, ते आपलं कष्ट आणि काम करतात, ते फॅमिली मेंबर होऊन जातात. दुसरं, समाजामध्ये आपलं काहीतरी देणं असतं, ते आपण ते कॉन्ट्रीब्यूट करतो. कुठल्या तरी सणामध्ये आपण कुठला ना कुठे आपण ॲडव्हर्टायझिंग देतो, काही ना काही आपण त्यांना मदत करतो. त्यानंतर आपण जे सेवा देतो किंवा आपण जे प्रोडक्ट बनवतो, त्याचा पण मेन काही ना काही आपण समाजामध्ये व्हॅल्यू देतोय ना, व्हॅल्यू देतो आपण समाजामध्ये त्यांना. म्हणजे कोणीतरी समजा माझा एक प्रोडक्ट वापरत असेल, समजा मी पेन आणि कागद बनवलाय, तर माझं जे पेन आणि कागदचं जे प्रोडक्ट आहे, जेव्हा विद्यार्थीकडे जातो, तर विद्यार्थी त्याचा अभ्यास करून मोठा माणूस होतो. ह्याच्यापेक्षा मोठं सॅटिस्फॅक्शन अजून काय होऊ शकतो. नक्कीच. तर मला असं वाटतं की बिझनेस म्हणजे फक्त पैसे नाही, सॅटिस्फॅक्शन पण मिळालं पाहिजे समाजामध्ये, किंवा आपण ज्या राष्ट्रामध्ये राहतोय, ज्या राज्यामध्ये राहतोय, त्यांच्यामध्ये पण आपण कंट्रीब्युशन मध्ये आपण सहभाग असतो त्यांचा. नक्कीच. म्हणजे खूप छान सांगितलं तुम्ही की नुसतं पैसा कमावणं असं नाहीये, तर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, आणि समाधान, ह्या 2 गोष्टी त्याच्या बरोबरीने खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. सर, काय होतं की आपल्याकडे भारतामध्ये खेडोपाडी किंवा सगळीकडेच प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कौशल्य असतं. अगदी साधी गृहिणी म्हटलं तर तिला खूप छान पोळ्या करता येतात किंवा मला उत्तम स्वयंपाक करता येतो.
त्याचीही मागणी खूप असते, पण कळत नाही की मार्केटिंग कसं करायचं. मी माझ्या घरात करते, 4 लोक छान बोलतात, पण तेच बाहेर लोकांना सांगायचं कसं किंवा कशा पद्धतीने ते प्रोडक्ट बाहेरपर्यंत न्यायचंय, इथे कुठेतरी आपण कमी पडतो. त्याविषयी काय सांगाल? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मार्केटिंग. मी जेव्हा मी सेमिनार घेतो, वर्कशॉप घेतो, मी हा प्रश्न नेहमी विचारतो की तुम्ही काय करताय व्यवसायाला. कारण मार्केटिंग हा ना ब्लड असतो आपला, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये किंवा श्वास असतो आपल्या बिझनेसचा. आणि मार्केटिंग नसेल तर मग बिझनेस होऊ शकत नाही. मला असं वाटतं की मार्केटिंग आपण नाही केलं ना तर बिझनेस होऊ शकत नाही. तर सर्वात पहिले स्किल हा प्रत्येक माणसाला आलं पाहिजे आणि हे शिकू शकतो. समजा मला ही स्किल येत नाही, मी शिकू शकतो. मला ही भाषा येत नाही, मी शिकू शकतो. तसंच मार्केटिंग आहे. तर आज जी गृहिणी आहे, तर मी सर्वांना सांगतो की जेव्हा तुम्ही बिझनेस करतात ना तर सर्वात पहिले तुमचा एरिया तुम्ही पहिले कव्हर करा. आपण जिथे राहतो, मी माझा वर्कशॉपमध्ये एक गेम पण आम्ही खेळायला देतो की काही 2 पार्टमध्ये आम्ही डिवाइड करतात आमचे पार्टिसिपेंटला आणि त्यांना बोलतो की तुम्ही सीट एक्सचेंज करा आणि सीट एक्सचेंज करतात आणि त्यानंतर जे पण टाईम त्यामध्ये जास्त देतो आम्ही आणि त्यानंतर दुसरं जे टास्क असतात ते कमी टाईममध्ये त्यांना मोठा टास्क देतो आणि त्याचा मेन उद्देश म्हणजे त्याचा जे सारांश हेच असतं की तुम्ही जे बिझनेस करताय सर्वात पहिले तुम्ही आजूबाजूनी सुरुवात करा. कारण कसं आहे का, मी या क्षेत्रामध्ये राहतोय आणि मी कुठेतरी वेगळ्याच राज्यामध्ये जाऊन बिझनेस करतोय, तर त्यामध्ये मला त्रास पण होणार, सपोर्ट पण मिळणार की नाही मिळणार. कारण स्टार्टिंगमध्ये आपल्याला मोटिवेशन मिळणे खूप महत्त्वाचं आहे आणि स्टार्टिंगमध्ये मोटिवेशन मिळणे, समजा आपण डिमोटिवेट झालो तर कदाचित आपलं त्याचा जे इफेक्ट आहे बिझनेसवरती पण पडतो. तर मार्केटिंगसाठी सर्वात पहिले आपल्याकडे मोबाईल नावाचा एक यंत्र आहे. तर मोबाईलमध्ये तुम्ही स्टेटसवरती तुम्ही पहिले आपलं प्रोडक्ट बद्दल माहिती द्या किंवा एक कॅनवा म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, ते तुम्ही शिकून घ्या. खूप चांगलं, प्रत्येकाला ते सॉफ्टवेअर आलं पाहिजे. त्यामध्ये तुम्ही स्वतःचा पोस्टर बनवू शकतात आणि त्याला पोस्ट करू शकतात. एक सिक्रेट मी सांगतो, या प्लॅटफॉर्मवरून एक सिक्रेट सांगतो. प्रत्येक ज्यांना आपला बिझनेस विकास करायचा, त्यांना आपल्याला विकसित करायचा किंवा पुढे घेऊन जायचा किंवा 10x ने वाढवायचा असेल तर तुमचा सर्वांचं बिझनेस म्हणजे मार्केट अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही काही विका, तुमचं मार्केट अवेलेबल आहे. पण प्रॉब्लेम काय आहे का, आपणच अवेलेबल नाहीये. आपलंच प्रोडक्ट आतापर्यंत आपण बनवलेलं नाहीये. तर मला असं वाटतं की सोशल मीडियाने हे काम करून ठेवलं आहे. सोशल मीडियाने आपलं काम करून ठेवलेलं आहे. त्यांनी आपल्यासाठी चांगलं प्लॅटफॉर्म बनवलं आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे की आपण जे काय प्रोडक्ट बनवणार, समजा हा एक प्रोडक्ट आहे, तर आपल्याला त्याला फक्त लॉन्च करायचं आहे. त्याला एक व्यवस्थित ब्रँडिंग करून त्याला फक्त लॉन्च करायचं आहे. बस तेवढंच करायचं आहे. अगदी खरं आहे. तर मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा तुम्ही वापर करू शकता. सोशल मीडियाचा वापर करा. तुमच्याकडे मोबाईल, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. आपल्या देशामध्ये सर्वात जास्त मोबाईलचा वापर केला जातो. इंटरनेट सर्वांकडे. तर ते इंटरनेटचा वापर दुसऱ्यांना हे करण्यासाठी आपण स्वतःला म्हणजे स्वयंरोजगारला मोटिवेशन किंवा त्यांना प्रमोशन करण्यासाठी वापरा. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की मीडिया वाईट की चांगला, तर या चांगल्या कामासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. बरोबर, अगदीच खरंय सर. हे आपण ही चर्चा पुढे चालू ठेवायची. एक फोन घेऊया. साईनी ते आपल्याशी बोलतात कल्याणवरून. नमस्कार. नमस्कार साईनी ताई. बोला ताई. हॅलो. हा, प्रश्न विचारा तुमचा. हा, विचारू का? हो बोला. तर माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे. सगळ्यांच्या मते की सगळे बिझनेस करू शकतात किंवा व्यवसाय, सेवा, पण असं एक दिसून येतं, म्हणजे त्याबद्दल तुमचं मत सांगा. माझं निरीक्षण की काही समाज आहेत, नेचर आणि नर्चर अशा 2 गोष्टी माणसाच्या जडणघडणीत असतात. तर काहींची मानसिकता बिझनेस, म्हणजे त्या पूर्ण समाजाची मानसिकता बिझनेसकडे जरा कमीच असते. त्याचं मी सपोर्टिंग उदाहरण म्हणजे मराठी तरुण बरेचदा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम निवडतात, पण MBBS होऊनही IPS, IAS असं घेऊन ते नोकरीच करतात. तर असं काही आहे का की काही समाजाची मानसिकता बिझनेसला टिकवणारी, म्हणजे ते टिकू शकत नाहीत बिझनेसमध्ये, आणि मग त्याला उपाय काय, हे दोन्ही सांगा. धन्यवाद. नक्कीच. धन्यवाद साईनीता ताई. या प्रश्नाचं उत्तर आपण देणारच आहोत आणि आपला बिझनेस जेव्हा आपल्याकडे आयडिया येते ती कशा प्रकारे आपण प्रत्यक्षात उतरवायची या सगळ्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघा हॅलो सह्याद्री. स्वयंरोजगार, संधी आणि विकास या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत, गप्पा मारत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी साईनीता ताईंचा एक प्रश्न होता, त्याला तर आपल्याला उत्तर द्यायचंच आहे, पण मला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही एक बिझनेस आयडिया सांगणार आहात किंवा एक त्याविषयी काय सांगाल?
मला एक जसं तुम्ही मार्केटिंग बद्दल विचारलं की मार्केटिंगसाठी मी एकदम लहान गोष्ट सांगतोय. एक चिमणी असते आणि ती सर्वांना सांगते मला ना चांगलं गाणं गाता येतं, तर लोक इग्नोर करतात. परत ती जाते लोकांना सांगते की मेरे को बहुत अच्छा गाना गाने को आता है, पण लोक इग्नोर करतात. तिसरा एका समारोहामध्ये जाते, मोठा समारंभ असतो तिथे जाते, ती सांगते की मेरे को बहुत अच्छा गाना गाने को आता है, तर लोक थोडंसं बघतात. आणि शेवटी जेव्हा चौथ्या सीनमध्ये काय होतं की जेव्हा ती इंटर करते ना तर लोक बोलतात अरे ये जो चिमणी आहे ना बहुत अच्छा गाना गाती है. तर आपल्याला मार्केटिंग स्वतः आपलं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, आपलं स्वराज्य स्वतः स्थापित करायचं आहे बस. वा क्या बात आहे खरंच. सर सायनीताईंनी जो एक प्रश्न विचारला होता की काय होतं, जसं त्यांचा प्रश्न होता की एका पर्टिक्युलर समाजाची किंवा कुणाची अशी मानसिकता असते की बिझनेस हेच करू शकतात, हे नाही करत, तर असं काही होतं का बिझनेसमध्ये, असं काही आहे का, तुमचं काय हा मत हे आहे? संगत, मी याला संगत म्हणणार की असं पण काही उदाहरण आहे की आपलेच जे आपले राज्याचेच काही लोक चांगले म्हणजे ते जागतिक दर्जावरती त्यांनी आपलं प्रोडक्टचं निर्माण केलं आहे. ते जागतिक दर्जावरती जाऊन त्यांनी म्हणजे त्यांनी आपल्या लातूरपासून त्यांनी आपले प्रोडक्टची आपली गोष्टी सुरुवात करून ते लंडनमध्ये जे प्रिन्स होते त्यांच्या हातून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. असं पण आपल्या या मातृभूमीवरती इथून लोक झालेत असे. तर मला नाही वाटत, मला फक्त एवढं सांगायचं आहे की परत ही प्रशिक्षण सर्व हे जे आहे ना टोटल संगत, आपण ज्या संगतमध्ये राहतोय, आपली जी मानसिकता आहे, इथे कसं आहे का बघा, हे असा बिझनेस सुरू होतो ना पहिले एक म्हणजे आपल्याकडे एक आयडिया येते, मग नंतर निगेटिव्ह कॅश फ्लो जातो, म्हणजे इथून बिझनेस सुरू होतो आणि नंतर खाली जाते आणि तिथेच अर्ध बिझनेस म्हणजे वरून ते खाली येत नाही आणि निगेटिव्ह पासून परत पॉझिटिव्ह. कारण मी जेव्हा प्रोडक्ट डिझाईन करतो, समजा मी हे प्रोडक्ट बनवला, हे प्रोडक्ट मी जेव्हा बनवतो मार्केटमध्ये, आता हे प्रोडक्ट मी बनवलं आहे, तर आता काय लोक पहिल्या दिवशीपासून लोक घेणार नाही. आता मला पहिले ही आयडिया आल्यानंतर मला खर्च करायला लागेल, प्रोडक्शन करायला लागेल आणि हे निगेटिव्ह मध्ये मी जाणार. माझ्याकडे 10,000 होते, 10,000 मी पूर्ण इन्व्हेस्ट करून टाकला, तर मी निगेटिव्ह मध्ये आलो, असं खाली आलो. पण जेव्हा लोक हे घेणार, लोक जेव्हा त्याचा वापर करणार आणि जेव्हा लोक एन्जॉय करणार या ड्रिंकला, तेव्हा बोलणार की आता आपल्याला पाहिजे. नंतर याचं जे कॅश फ्लो आहे ना वरती जाणार आणि एक पॉइंट येणार जिथे याची म्हणजे तिथे आम्ही म्हणतो ना की फायनान्शियल फ्रीडम किंवा एक ब्रँड इस्टॅब्लिश होणार, तसं होऊन जाईल. तर हे सिम्पल प्रोसेस आहे आणि ते आपल्याला शिकायला लागेल. अगदी खरंय. मला हे विचारायचं आहे की आज माझ्या डोक्यात आलं की मला हा बिझनेस करायचा आहे, उद्या मी लगेच त्याचं प्रात्यक्षिक करते, परवा मला त्याच्यामध्ये डिप्रेशन येतं आणि मग 5व्या दिवशी तो बिझनेस बंद पडतो. सर बहुतेक ठिकाणी असं एक उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. तर मला काय म्हणायचं की बिझनेस डोक्यात आला आणि लगेच करणं योग्य आहे, ट्रेनिंग आहे, काय आहे त्याच्या मागची सगळी प्रक्रिया? बिझनेस डोक्यात आला की सर्वात पहिले ट्रेनिंग घ्या. त्याचा पर्टिक्युलर ट्रेनिंग घ्यायचा अगोदर पण स्वॉट अनालिसिस आम्ही म्हणतो त्याला, SWOT. एस म्हणजे मला स्वतःचा म्हणजे मला स्वतःबद्दल माहीत पाहिजे मी कोण आहे, म्हणजे माझी आवड काय आहे. आता समजा मला आवड आहे कम्प्युटरमध्ये आणि मी जातोय कुठल्या तरी फूड इंडस्ट्रीमध्ये, किंवा मला फूडची आवड आहे आणि मी कुठेतरी जातोय इंजिनिअरिंगचं काय मशिनरिंग ह्याच्यामध्ये, तर तिथे ते मॅच नाही होणार. पहिले आपलं स्वतःचं ॲनालाइज करा. त्यानंतर आहे स्ट्रेंथ, म्हणजे माझ्यामध्ये जी शक्ती आहे ते मला माहीत पाहिजे. माझ्यामध्ये काही विकनेस पण आहे, मला माहित आहे की मी फक्त 12 तास काम करू शकतो, त्यानंतर माझा माइंड काम करत नाही, ठीक आहे. त्यानंतर आता मला माहीत पडलं माझी शक्ती काय आणि माझ्यामध्ये उणीव काय आहे, हे दोन्ही मला माहीत पडले. त्यानंतर मला माहीत पडते की माझ्या समोर संधी कुठली उपलब्ध आहे. आता कोरोनामध्ये आम्ही बघितलंय की खूप संधी लोकांसमोर आली पण, आणि खूप लोकांनी म्हणजे त्या संधीचा काही लोकांनी प्रॉपर वापर करून ते पुढे गेले आणि काही लोक म्हणजे ते म्हणतात ना की एक ही परिस्थिती में कुछ लोग टूट गए और कुछ लोग ने रिकॉर्ड तोड़ दिया, असं झालं. आणि शेवटचं जे असतात ना की स्वॉटचा जे टी आहे ते आहे थ्रेटेन. माझ्या समोर कुठले कुठले चुनौती आहे, कुठले कुठले मी म्हणजे चॅलेंजेस माझ्या समोर कुठले आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा मला इंग्रजी येत नाही, हा माझी विकनेस आहे, पण मला इंग्रजी येत नाही, तर त्याचा मी कसं चांगला वापर करू शकतो. मी कुठेतरी त्याचा म्हणजे मला इंग्रजी येत नाही तर मी त्याचा कॉमेडी वगैरे काय करू शकतो का, आणि काही लोकांनी केलंय तसं. आपण बघू शकतात की इंग्रजी त्यांना येत नाही म्हणून त्यांनी त्याला चांगलं त्याचा त्या चॅलेंजला त्याने संधीमध्ये उपलब्ध करून दिली. तर कसं आहे का, जे तुमचा प्रश्न आहे की रोज माझ्या मनात आयडिया येतात, तर त्याला पहिले लिहून ठेवा त्या आयडियाला. माझ्याकडे एक आयडियाची पुस्तक आहे,
म्हणजे मी माझ्याकडे खूप असं आयडियाज वगैरे येत राहतात, तर मी लिहित राहतो. आता माझे 8 बिझनेस झाले. म्हणजे आम्ही 2 दिवस अगोदरच एक बिझनेस सुरुवात केली, तर 8 बिझनेस माझे झाले आणि चालू असतात. हेच सिस्टमचं जे मी तुमच्या समोर जे मी बोलतोय तेच मी माझ्या बिझनेसमध्ये अप्लाय करतोय. तर आयडिया येणे चांगलं आहे, पण त्याला धरून ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा. अगदी खरं आहे. जसं आयडिया झाली तिला धरून ठेवलं, लिहून ठेवलं. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं इन्व्हेस्टमेंट किंवा पैसा किंवा फायनान्स. तर ह्याच्यामध्ये मला असं विचारायचं की काही आयडियाज असेल किंवा काही रोजगार सुरू करायचा आहे, तर सरकारकडून काही मदत आहे आणि बऱ्याचशा सरकारी योजनाही आहेत. त्याविषयी सगळ्या आपल्या प्रेक्षकांना काय माहिती द्याल? खूप योजना आहे, पण हेच एक आपल्याला ते खूप म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा आपल्याला माहीत पडत नाही किंवा आपण इंटरेस्ट घेत नाही. सर्वात पहिले महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट, महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्र, हे जी एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक प्रकल्प आहे, त्यामध्ये पूर्ण 18 दिवसाचा प्रशिक्षण दिला जातो. ज्यांना बिझनेस करायचा असेल, कोणी पण असू द्या, ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यामध्ये जाऊन नाव नोंदवून घ्या. आणि हे मला वाटतं हे पूर्ण फ्री आहे, त्याला काही हे लागत नाही. 18 दिवस आपल्याला तिथे जायचं आहे. ते जे सांगणार त्याला फक्त फॉलो करायचं आहे, ब्लाइंडली फॉलो करायचं आहे. जे काय ट्रेनिंग देणार आहे जीएसटी बद्दल, बिझनेस बद्दल, बँकचं कसं लोन घ्यायचं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे काय काय आपल्याला संधी किंवा त्यांचे काय काय आपल्याला योजना आपल्यासमोर उपलब्ध आहे. आणि एक्सपर्ट लोक त्यामध्ये जातात. त्यामध्ये मी पण जातो. त्या 2017-18 पासून मी पण त्यांचा एम्पॅनल फॅकल्टी आहे. महाराष्ट्र सेंटर फॉर एम्प्लॉयमेंट जनरेशन, जे महाराष्ट्र सेंटर फॉर एम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम जे आहे, एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, त्याचा मी पण एक फॅकल्टी राहिलेलो आहे. तर त्याचा तुम्ही त्यामध्ये जाऊ शकतात. आता तुम्ही एक प्रश्न विचारला होता की पैशाबद्दल, कारण बिझनेससाठी फंड पाहिजे आपल्याला, कारण आपल्याकडे ठराविक अमाऊंट असते. समजा आता मला बिझनेस करायचा आहे आणि कधी पण मी सांगतो की तुमच्याकडे 1 लाखचा बिझनेस करायचा असेल ना, तर तुमच्याकडे 3 ते 4 लाख रुपीज पाहिजे. तेवढं तुमच्याकडे फंड पाहिजे, तेव्हाच तुम्ही ते बिझनेसला गेलं पाहिजे, असं मला सांगायचं आहे. तर एक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती स्वयंरोजगार निर्मिती योजना CMEGP, तर याला पण तुम्ही अप्लाय करू शकता. तिथून पण तुम्हाला एकदम म्हणजे सिंपल काय त्यांचे काय स्टेप्स असतात आणि ते स्टेप फॉलो करून तुम्ही ते लोनसाठी अप्लाय करू शकतात आणि खूप कमी टाईममध्ये ते तुम्हाला लोन उपलब्ध होतात. खूप कमी म्हणजे तुम्हाला जास्त कागद वगैरेचं पण म्हणजे त्यांनी एकदम सोपं ते मेथड बनवलेली आहे. फक्त तुमच्याकडे एक स्ट्रॉंग प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिजे. ओके. आणि बँक इमिजिएटली तुम्हाला ते लोन सँक्शन करून टाकतात. अगदी खरं आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याचदा मगाशी तुम्ही सांगितलं की जसं तुम्ही स्वतः 14 वेगवेगळे उद्योग केलेले आहेत, तर पेटंट ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामधली आहे. त्याविषयी जरा सांगा ना. आपल्या बिझनेसला प्रोटेक्ट करायचं असेल, आता तुम्हाला माहित पडलं माझा प्रोडक्ट डेव्हलप झालाय, मी लायसन्स पण घेतलंय आणि लायसन्समध्येच तो एक पार्ट आहे कॉपीराईट. आम्ही OMG बुक ऑफ रेकॉर्ड्स आम्ही डेव्हलप केलेला आहे. OMG बुक ऑफ रेकॉर्ड भारताचं 4थ्या क्रमांकची कंपनी मानली जाते ती, असं लोक बोलतात. तर ती कंपनी बनवताना आम्ही त्याचा पूर्ण पॅटेंट करून घेतलं. पॅटेंट म्हणजे आम्ही कॉपीराईट करून घेतलं आहे. म्हणजे कोणी आपलं ते नाव वापरलं पाहिजे नाही, आमचं जे सिम्बॉल आम्ही बनवलं आहे ते वापरलं पाहिजे नाही. तर जेव्हा तुम्हाला पूर्ण खात्री होऊन जातं ना की ये आयडिया आपला नया आहे, तर तुम्ही बिंदास कॉपीराईटला जावा. त्याची एक नॉमिनल फीज असते, गव्हर्नमेंटची फीज असते, तर ते फीज आपल्याला पे करायचं असतं आणि त्याला प्रोसेस असतात. 1 वर्षाच्या आत ते तुम्हाला कॉपीराईट होऊन जातं. त्यानंतर ते पॅटेंट. आता तुम्ही काहीतरी मशीन बनवलं आहे किंवा काहीतरी तुम्ही एक प्रोडक्ट नवीन काहीतरी बाजारात घेऊन आलेले आहे, तर ते बाजारात घेऊन जेव्हा तुम्ही येतात आणि तुम्हाला असं वाटतं की कोणीतरी याचं कॉपी नाही केलं पाहिजे, तर तुम्ही पॅटेंटसाठी पण अप्लाय करू शकतात. अगदी नक्कीच. जसं आपण म्हणतो की स्वयंरोजगार, त्यातल्या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आज तुम्ही आम्हाला सांगितलेल्या आहेत की जर डोक्यामध्ये आयडिया आली आहे, त्याला म्हणजे त्याचं इम्प्लिमेंट कसं करायचं आहे, काय काय करायचं आहे, त्या सगळ्यांविषयी. पण त्यात आव्हानंही खूप आहे. त्या आव्हानांविषयी आपल्याला बोलायचं, पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. स्वयंरोजगार, संधी आणि विकास, आणि त्या संधीचा फायदा घेऊन आपला विकास कसा करायचा याविषयी आपली चर्चा सुरू आहे. आणि आपल्याबरोबर आहेत प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता. दिनेश सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण खूप छान कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तुम्ही आम्हाला सगळ्यांना मोटिवेट केलेलं आहे
की सगळे प्रत्येक जण बिझनेस करू शकतो, व्यवसाय करू शकतो, स्वयंरोजगाराची निर्मिती करू शकतो आणि आपल्या बरोबरीने 4 लोकांनाही रोजगार देऊ शकतो. पण या सगळ्यांमध्ये आव्हानंही तितकीच आहेत जी आपण पेलली पाहिजेत. तर काय काय आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागेल, काय सांगाल? सर्वात मोठं आव्हान जेव्हा येतो की सुरुवात कसं करायचं, हा स्टार्टिंगचा जे आहे ना, म्हणजे आता सर्व समजलं आपल्याला, सर्व माहीत पडलं की हे असं आहे तसं आहे, गव्हर्नमेंटने आपल्याला मदत पण केली. पण जेव्हा सुरुवात करायचं जे टाइम असतं ना, तेव्हा काहीतरी असं बॉडीमध्ये असं काहीतरी झुंझुनी येणे किंवा नाभीकडे असं काहीतरी होणे असं होतो आणि प्रत्येकासमोर ते होतं. म्हणजे प्रत्येक कंपनीने जेव्हा जेव्हा असं काहीतरी नवीन जी सुरुवात केली होती त्यांच्यासमोर हे आव्हान आलेलेच होते. म्हणजे कसं आहे का, आता आम्ही बघितलं की जेव्हा आपण बिझनेस सुरू करतो मग आपण डायरेक्ट निगेटिव्हमध्ये जातो कारण आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट करत असतो. तर आपल्याकडे काय पैसे नसतो आणि जेव्हा कोणी नोकरीला असेल आणि जेव्हा तो नोकरी सोडून जेव्हा बिझनेसला येतो तर त्या दिवशी त्याचा पेचेक 0 होऊन जातो. म्हणजे त्याचा अकाउंटमध्ये येणारा जो प्रत्येक महिन्यात येणारा जो पैसे किंवा पगार आहे ते डायरेक्ट 0 होऊन जातो. तर हा एक आव्हान असतो, पण ते करायलाच लागतं. जेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास होतो ना तेव्हा मग तुम्ही ते चॅलेंज करतात. मग परत तुम्हाला एक योजना बनवायला लागेल. तुम्हाला माहिती आहे की आता मी जेव्हा बिझनेस सुरू करणार तर पहिले मला जे 6 महिने मला हे असं माझ्यामध्ये निगेटिव्ह येणारच. आमच्यामध्ये एक म्हण पण आहे की जेव्हा तुम्ही कुठलाही बिझनेस 1000 दिवस चालवतात, कुठलाही बिझनेस असू द्या, जेव्हा तुम्ही 1000 दिवस ते चालवतात तर मग तुम्ही ते कंटिन्यूस करतात. 1000 दिवस आपला बिझनेस चाललं पाहिजे. त्याला आम्ही प्रायमिंग म्हणतो. जेव्हा आपण मोटर चालू करतो ना, ते जे पंप असतो तर पंपमध्ये आपल्याला पहिले थोडं पाणी टाकायला लागतात आणि नंतर ते एकदा पकडलं की मग पाणी यायला सुरुवात होते. तसंच बिझनेस आहे. तर बिझनेसमध्ये सर्वात पहिले की आपल्याला स्टार्ट कसं करायचं, स्टार्टिंगसाठी बस एकदा स्टार्ट झालं की मग ते सुरू होतं. मग त्यासमोर अजून पण येतात तुम्हाला टीमवर्कमध्ये तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे. कसं मॅनेज करायचं, आम्हाला पण ते आव्हान आज पण येतात. तर मॅनेज कसं करायचं, मग ते का तुमचं जे प्रोडक्ट असतं ते कॉपीराईट, म्हणजे आता तुम्ही कोणाला ट्रेनिंग देतात मग तो सोडून जातो आणि सोडून झाल्यानंतर तो स्वतःचा व्यवसाय सुरू करतो. कारण आता हे एकदम ग्लोबलायझेशन झालेलं आहे. तर तो पण चॅलेंज तुमच्या समोर येतो. मग त्यासाठी पण तुम्हाला ते तयारी करून ठेवावी लागेल. सर्वात मोठं जे चॅलेंज तुमच्या समोर येणार आहे ते उधारीचा. कुठलाही बिझनेसचा जे असेल ना की आपल्याला क्रेडिट आपण जेव्हा देतो आणि या प्लॅटफॉर्मवरून मी सांगतो, जेव्हा तुम्ही जातात आणि बोलतात सर ये माल रख दो ना, मैं बाद में पैसा देना, दॅट इज अ व्हेरी डेंजर. जेव्हा तुम्ही कोणाकडे असं माल ठेवतात तो खूप कमी लोक असतात की जे विकतात, पण मॅक्झिमम माझा जे अनुभव आलेला आहे, मी सांगतो की ये माल रख दो बाद में पैसा देना, वो बाद में कभी नहीं देता है. माहीत नाही काय सायकोलॉजी काय. बघा, आपल्याला अवेअरनेसमध्ये राहायचं आहे आणि प्रत्येक जे उद्योजक आहे ना तो स्मार्ट उद्योजक पाहिजे. जिथे त्याचा स्मार्टनेस कमी झाला मग काहीतरी प्रॉब्लेम होणार. मग तो स्वतःला तर इजा करतो, स्वतःला तर नुकसान करतो, पण आपल्याबरोबर जे टीम आहे त्या टीमचा पण तो नुकसान करतो. तर आम्हाला काय करायचं आहे की आपल्याला स्मार्ट राहायचं आहे, बस सिम्पल स्मार्ट राहायचं आहे. आपल्याला उधारी देताना जे काय तुमचे कॉन्ट्रॅक्ट असतात ते प्रॉपर बनवा, पेपर वर्क क्लिअर झाले पाहिजे. आणि आता हे आलेलं आहे जीएसटी. आता काही लोक बोलतात आम्ही विदाऊट जीएसटी आणि असं, पण जीएसटी आपल्याला मिळतं. आम्हाला 40%, आम्ही जे प्रोडक्ट बनवतो आम्हाला 40% जीएसटी या प्रोडक्टवरती, 40% आम्हाला जीएसटी. तरी पण आम्ही हे बनवतोय, आम्ही प्रोडक्ट तयार करतोय का बघू काहीतरी, कारण हे आम्ही नाही, असं आपल्या देशामध्ये किती लोक हे बनवत असेल. तर हे सर्व तुम्हाला हे जे टोटल आहे ना या सर्कलमधूनच आपल्याला पुढे जायचं आहे. या सर्व आव्हान आहे. जसं आपण ट्रेनमध्ये जातो तर आपल्याला काय बोगदा पण हे लागतं, टनेल्स पण लागतात, काही समंदरचा किनारा पण लागतो, नदी पण लागतं, सर्व म्हणजे रेगिस्तान पण लागतं. तर हे सर्व आपल्या एम्प्लॉईज याच्यामध्ये येत राहतात. आपल्या जेव्हा आपण बोलतो ना तर आपल्या उद्योजकचा या जर्नीमध्ये हे सर्व मिळत राहतात आणि ते सगळं आव्हानं पेलण्याची ताकद. अजून एक उदाहरण मला द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही प्रोडक्ट बनवतात आणि जेव्हा तुम्ही कोणी कस्टमर असेल आणि त्याला तुम्ही म्हणजे काही कस्टमर एकदम पहिलेपासूनच निगेटिव्ह असतात, मग ते सोशल मीडियावरती टाकून देतात, कमेंट टाकतात तुमचं प्रोडक्ट बद्दल. आम्ही पण हे सर्व फेस केलं. आम्ही पोलीस स्टेशनला पण जाऊन आलो. मग आमचे जे पोलीस साहेब होते ते बोलले की सर हे सब चलता ही रहता है, हे असं चालू असतात. पण हे पण तुम्हाला माहित पाहिजे की जेव्हा तुम्ही सोशल मीडियावरती काय टाकतात तर तुम्हाला हे पण निगेटिव्ह कमेंट येणार की हे प्रोडक्ट असं आहे तसं आहे, हे आम्ही वापरून बघितलं. काहीच नाही, काही घेणे देणे नाही. कदाचित तुमचा प्रतिस्पर्धी असेल तो नाव चेंज करून पण असं. तर हे सर्व चॅलेंजेस, हे सर्व आव्हान आहे आपल्या या बिझनेसमध्ये. पण स्मार्टली आपण पुढे जात राहायचं
ते आमचं बस याच्यामध्ये लिहिलं आहे पुढे चला. तर या मंत्राचा वापर करत राहायचं, हे सर्व चलतही रहता है. नक्कीच. आणि पुढे चालत आपली दिशा, आपला मार्ग शोधायचा आणि आपण आपल्या स्वयंरोजगारातून आपला विकास कसा करू शकतो ते बघायचं. सर, खरं तर आपण ह्या मोठ्या उद्योगांबद्दल किंवा ह्याच्याविषयी चर्चा करत आहोत. जरा थोडक्यामध्ये काय होतं की आपल्या काही गृहिणी असतात किंवा अशा काही महिला असतात की ज्या छोट्या त्यांच्या लेवलवर त्यांना काहीतरी छोटंसं उत्पादन किंवा सुरू करायचं, अगदी मोठं फॅक्टरी लेवलवर नाही, तर त्यांना तुम्ही काय टिप्स किंवा काय मार्गदर्शन करू शकता? सर्वात पहिले तुमच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे. दुसरं, मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणीमध्ये एक ना प्रोडक्ट डेव्हलपमेंटची एक जबरदस्त क्वालिटी कारण असते. आपलं घर सांभाळून तिला एक छोटासा उद्योग सुरू करायचा करायचा असतो, आहे. त्याविषयी सांगा. हा, प्रत्येक गृहिणीमध्ये एक ना एक पॉवर असते, ती प्रोडक्ट चांगलं बनवू शकते. आणि जेव्हा मी जातो प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांमध्ये, तर मी त्यांना विचारतो सबसे अच्छा चपाती कौन बनाता है, तर सर्व लोक हात वरती करतात की हमको आता है, सब्जी बनाने को आता है, हमको ये हस्तकला उद्योग के बारे में आम्हाला माहिती आहे, त्याबद्दल आम्हाला माहिती आहे. माझा दुसरा प्रश्न असतो, किती लोक चांगले विकू शकतात, मग हात खाली येऊन जातात. ही कला आपल्याला शिकायला लागेल. जेवढे गृहिणी लोक मला ऐकताय या प्लॅटफॉर्मवरून, मी सर्वांना ते सांगणार आहे की आपल्याला विकायला किंवा बाहेर निघायला लागेल. आपल्याला जोपर्यंत आपण बाहेर निघणार नाही ना, तोपर्यंत आपल्याला बिझनेस मिळणार नाही. जोपर्यंत बाहेर निघणार नाही तोपर्यंत बिझनेस मिळणार नाही. हे मंत्र तुम्ही बनवून घ्या. आपल्याला बाहेर निघायला लागेल, नेटवर्क वाढवायला लागेल. हा महत्त्वाचा, प्रत्येक बिझनेसमॅननी हे आपलं जे नेटवर्क आहे ते वाढवता आलं पाहिजे. आता नेटवर्किंग कसं करायचं, तर खूप असं सामाजिक संस्था आहे किंवा बिझनेस नेटवर्किंग संस्था आहे, त्याला तुम्ही ॲड होऊन जाता. तिथे गेल्यानंतर तुमचं तर बिझनेस वाढणार नक्कीच. दुसरा, तुमच्यासारखे लोक तिथे असतात, कार्ड तुम्ही एक्सचेंज करतात. तिसऱ्या नंबरवरती त्या नेटवर्किंग ग्रुपमध्ये लोक आयडिया शेअर करतात. कोणीतरी, मी खूप असं नेटवर्किंग ग्रुपला मी जॉईन झालेलो आहे आणि मी तिथे जातो. दर आठवड्याला मी प्रशिक्षण घेत असतो. भले मी शाळा सोडून मला 20-25 वर्ष झाले, पण मी आज पण एक पण दिवस असं नाहीये का ज्या दिवशी मी प्रशिक्षण नाही घेतलंय. मला असं वाटतं आता तुम्ही जे सांगितलं तो मुद्दा सुद्धा खरंच खूप महत्त्वाचा आहे. नुसतं गृहिणींसाठी नाही, तर जे आपले युवा आहे किंवा ज्यांना कोणाला बिझनेस करत असतील किंवा बिझनेसमध्ये उतरायचं आहे, तर प्रशिक्षण सतत घेणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे, नाही का? आज एवढा बिझनेस करतोय, तर मी याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि आज पण एक पण दिवस असं झाला नाहीये की मी स्वतःला डेव्हलप नाही केलंय. बिझनेस चालवणे म्हणजे स्वतःला डेव्हलप करणे. बिझनेस चालवणे म्हणजे स्वतःला डेव्हलप करणे, हा करता आला पाहिजे. नेटवर्किंग वाढा. जेवढी आमची गृहिणी आहे किंवा युवा जे मला बघताय, मी प्रत्येकाला हेच सांगणार की तुमचा नेटवर्किंग वाढा. समजा नेटवर्किंग नसेल तर बिझनेस पण नसेल, तर नेटवर्किंग वाढवणे खूप महत्त्वाचं आहे. अगदी खरं. आणि आता आपल्या सगळ्या युवा वर्गाला तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय अतिशय छान या महत्त्वाच्या विषयावर? मला असं वाटतं की जेवढे युवा वर्ग आपलं बघा, कुठलाही देश जेव्हा ना कुठलीही डेव्हलप कंट्रीचा तुम्ही अभ्यास करणार, कुठलाही आजूबाजूचा कुठलाही डेव्हलपिंग कंट्री घ्या, त्याचा अभ्यास करा. ती कंट्री डेव्हलप का झाली, कारण तिथले जे एंटरप्रिनरशिप डेव्हलप झाले. आणि जेव्हा उद्योग देणारे लोक जेव्हा येतात ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचं की उद्योग देणारे बना, नोकरी देणारे बना. आणि जेव्हा आपल्या देशामध्ये नोकरी देणारे लोक वाढणार ना, तेव्हा हा देश पण वाढणार. तर सर्वात पहिले तुम्हाला ते नोकरी देणारा काम करा ना. मी असं नाही बोलत की नोकरी करू नका. 4-5 वर्ष नोकरी करा, 5 वर्ष नोकरी करा, 10 वर्ष नोकरी करा. मी पण केलंय ते. मी पण 10 वर्ष नोकरी केलंय. पण त्याचबरोबर माझं एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटचं काम चालू होतं. मी रोज पुस्तके वाचले, खूप पुस्तके वाचले या विषयावरती. मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. काही व्यवसाय नापास पण झाले माझे, काही व्यवसाय नाही चालले. ठीक आहे, परत आपण स्वतःला मोटिवेट करून परत आपण नवीन उद्योग सुरू करायचा. 2006 पासून माझी ही प्रक्रिया सुरू आहे आणि हे आता आजचा दिवस आहे आणि आता पण चालूच आहे. आता काल 2 दिवस अगोदर एक आपली कंपनी इस्टॅब्लिश झाली आहे. तर करत राहायचं, काय ना काय सतत करत राहायचं. आणि सर्वात महत्त्वाचं, आज तुमच्याकडे जी एनर्जी आहे ते 25 वर्षानंतर नसणार. तर आपलं स्वतःचा एक ब्रँड इस्टॅब्लिश करा. आता हे जे प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या समोर आहे, ह्याच्यात काय ब्रँड नाही दिसत, काहीच ब्रँड नाहीये ना. ह्याला तुम्ही जे पाहिजे ते नाव टाकू शकतात. 90 लोक बिझनेसमध्ये ना ते येतात, ते पैसे कमवतात आणि निघून जातात. समजा त्या 90% लोकांनी एक ब्रँड इस्टॅब्लिश केली असते तर काय झालं असतं, एक ब्रँड त्यांनी बनवलं असतं तर काय झालं असतं. तर जेव्हा तुम्ही नवीन पिढी, आता तुमच्या नंतर जी नवीन पिढी येणार आहे ना, त्याला
पैसे किंवा असं मोठी विरासत न देता तुम्ही त्याला एक ब्रँड देऊन जावा. वा, म्हणजे ते फिशचं आहे ना ते एक्झाम्पल, नक्कीच. तुम्ही त्यांना फिश दिला तर तो फक्त एकच दिवस पोट भरणार, पण त्याला तुम्ही शिकवलं फिशिंग कसं करायचं, तो आयुष्यभर तो खातो. आयुष्यभर करू नक्कीच. शकतो. जसं आता आपण बघितलं की आजच्या महत्त्वाच्या कार्यक्रमात मासे धरायला शिका, आपला मार्ग शोधा, आपली दिशा शोधा आणि हे आर्थिक स्थैर्याबरोबर समाधानही मिळवा. आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. माध्यमं तर तुम्हाला माहीतच आहेत. फेसबुक आहे, जीमेल आहे ज्यावर तुम्ही तुमचे प्रश्न, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. यूट्यूबवर हा आणि सर्वच कार्यक्रम पुन्हा बघू शकता. ट्विटर ID सुद्धा आहे. सर, इथे आलात आणि इतक्या छान पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या, हे ज्या टिप्स आम्हाला दिल्या त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.